प्रश्न चांगल्या प्रकारे जुळतात मास्टर तुम्ही आणि मास्टर माहीर आहे त्या गोष्टीला आणि आज एक एक डायलॉग आपल्याला ऐकायला भेटतील। धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावरती। दुसरा चेंडू सरसवला होता, चेंडूला विरकावण्याचा प्रयत्न, नो चेंडू, स्टेप आउट लाईन केली, फ्री हिट असणार। एक धाव फलकावरती लागले गेले, 13 आकडा धाव फलकावरती चढला गेलाय, फ्री हिट असणार। पुन्हा एकदा संधी फलंदाज रमेश भोईर यांना, बघूया रमेश भोईर या संधीचं सोनं उगवणार का। रमेश भोईर साहेब फ्री हिट आहे, ह्या चेंडूवरती फक्त धावबाद सोडला, इतर कोणत्याही प्रकारचा फलंदाज बाद होत नाहीये। बॅटची कडा, स्टेप आउट केला होता सूर्यक्षेत्र रक्षण गल्लीमध्ये, एक धाव घेतली गेली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, फलंदाज धावचित म्हटलं गेलं। रमेश भोईर साहेब इथे फक्त धावचित बाद होतो, याच्यानंतर कोणताच फलंदाज बाद होत नाहीये, पण धावचित होऊन माघारी परतले, फ्री हिट झटका दिला जातोय तो सुपर किंग्स संघाला। धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 या आकड्यावरती। हॅलो हॅलो, आता जवळच आलेला आहे पाऊस, 7 जूनला पडतो, सर्वांना माहिती, लहानापासून मोठ्यापासून। 7 जूनला पडणार पाऊस। माझा सरपंच दादा दीपक यांनी पिंपरोळच्या सर्व पोरांची केली हाऊस, वाजवा ना टाली, काला बसाव खाली, वाजवा एक टाली। हा दादा बरोबरच, तुम्ही म्हटलं गेलं क्षेत्ररक्षक झाले कालन आणि सामने ठेवले दीपक कालन, कालन झाले क्षेत्ररक्षकांची। दादाने अजून एक डायलॉग मारला, येणाऱ्या 7 जूनला लवकरच पाऊस आणि दीपक कालन साहेबांनी पुरवले पिंपरोळे गावच्या पोरांची हाऊस। हा शब्दरचना दादांची खूप सुरेख आहे, लाजवाब। पुढचा चेंडू असणार, कट केलाय चेंडूला, गल्लीमध्ये चेंडू ट्रॅव्हल, चेंडू सीमा रेषा पार, 4 धावेसाठी सुनीलचा हा चौकार। या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 या आकड्यावरती। तीन चेंडू, अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे। या दुसऱ्या षटकातील 18 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात। एक मिनिट, पहिला चेंडू चौकार, त्यानंतर चेंडू नो चेंडू, त्यानंतर फ्री हिट होता, धावबादच्या सुरुवात फलंदाज बाद आणि चौकार। तर 4 चेंडू 22 धावा। निर्धाव चेंडू घेतला जातोय, शेवटचा चेंडू असणार। धावसंख्या 22 या आकड्यावरती। ड्रिंक ब्रेक घ्यायला सर्व तयार आहेत गाडीवरती। वेद, गाडीचा वेद घेतलाय, दाढीने गाडीवरती बसलाय, दाढी चालवणार गाडी ना मास्टर। हा शेवटचा चेंडू, हलका हाताने खेळला चेंडू, एक धाव घेतली गेले।
या एकेरी धावेने 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचले पिंपरी रॉयल संघाची 23. आकडा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा चांगला मधुर आवाज ऐकवायला भेटेल मास्टरच्या स्वरात. हॅलो हॅलो हॅलो. लय 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 मस्त, खरोखर लय लय मस्त. पिंपरुली गावातली पोरं खेळतात. लय लय मस्त, लय लय मस्त ना. पिंपरुली गावात पोरं खेळाडू बी जास्त न. मला मास्टरला भेटायला आला रामचंद्र पैलवान पोसाठा दोस्त. धन्यवाद, थँक्यू. दीपकने सत्कार करावा. धन्यवाद रामचंद्र पोसाडे साहेब या व्यासपीठावरती विराजमान झाले. त्यांचे आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. तत्पूर्वी संधी देऊया डीजे मास्टरला. Satish in the next. Future धन्यवाद मास्टर. धन्यवाद. हॅलो, पिंपरी रॉयल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 23. रिप्लेसमेंट घेतलं का मित्रांनो? किंग्स 11 सुपर किंग रिप्लेसमेंट घेतलं. एक मिनिट तिथेच थांब, तिथेच थांब. हा हा 12 प्लेयर आहेत. एक प्लेअरला 2 षटकानंतर संधी. हाच तर फायदा आहे. आपण एक खेळ बघितला होता याच्या अगोदरी, आंतरराष्ट्रीय लेवलला पण झालं होतं. हा पा आंतरराष्ट्रीय लेवलला पण झालं होतं. 12 प्लेयर घेतला जायचा. गोलंदाज असेल तर 5 षटक आणि जर फलंदाज वाढला तर एकाला माघारी परतावा लागायचं. तिसरा षटक प्रगती पथावरती येते. बघितलं गेलं 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिला चेंडू स्वेर मारा. गोलंदाज संकेत पहिला चेंडू स्वेर टाकतोय. आतापर्यंत संकेतने जांतराच्या पिंपरी संघाकडून गोलंदाजी केली नाहीये, पण आज संधी भेटले. धावसंख्या जाऊन पोहोचली 24. होते दादा, मी किती वेळा बघितलंय लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाला गोलंदाजचा पाय दिसला जातो. हॅलो हॅलो, ऐकाने लक्ष द्या सर्व. सुरेख चेंडू कट केला. डी पॉइंट रिझर मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचणार. 1 धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, लाजवाब कामगिरी करतो साई भक्त. हा सुनील प्रत्येक चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न होतो. स्ट्राईक आपल्याकडे ठेवत नाहीये, पण प्रत्येक चेंडू ते एकेरी दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 या आकड्यावरती. निर्धाव चेंडू टाकला गेलाय. तिसरा चेंडू असणार. दूधधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न, दिलखुश शॉट लगावण्याचा प्रयत्न होता. फलंदाज योगेश. पुन्हा एकदा स्टेप आउट केला. निर्धाव चेंडू, बॅक टू बॅक निर्धाव चेंडू. 3 बॅक टू बॅक निर्धाव चेंडू झाले तर 4 चेंडू 3 धावा खर्च करतोय संकेत. धावसंख्या नेऊन ठेवली 26 या आकड्यावरती.
सुरेख चेंडू मिडॉनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एक धाव घेतली गेले. या एकेरी धावीने धावसंख्या जाऊन पोहोचली 27. शेवटचा चेंडू असणार संकेतचा. समोर असणार सुनील. सुनीलला संधी आहे, षटकार हॅट्रिक लगावले तर नारायण सोनवणे साहेब यांच्याकडून तब्बल 2000चा पारितोषिक आहे. बालाकडून 100 रुपये. पण या ठिकाणी निर्धाव चेंडू टाकला जातोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 27 या आकड्यावरती. हॅलो 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 हॅलो, सर्वांचं लक्ष असू द्या. डमी डायलेक्ट मारतो हा. डमी डायलेक्टला सुद्धा मजा असते. राईटला पा, लेफ्टला पा, मागे पा, पुढे पा, सगळीकडे रान आहे. काय बोलतो? सगळीकडे रान. दीपक दादा सरपंच त्याचा पिंपलोली गावावरती ध्यान. अजूनपर्यंत झाडावरती दिसतोय हिरवा पान. दीपक दादा आई शपथ सरपंच तुझी लय रे शान, लय शान, लय शान. थँक्यू. धन्यवाद. 3 चेंडू 27 धावा, 9ची सरासरी प्रति षटक लागली गेले. शेवटचं षटक नवनाथ गोलंदाजी मार्ग वरती सज्ज होतोय. पहिला चेंडू असणार नवनाथ स्ट्राईकला असणार फलंदाज योगेश. उलटा चेंडू टेनिस बरोबर मधला खराब चेंडू आणि फलंदाज त्रिफलाची तोटतोय योगेश. बॅक टू पवलेन. धन्यवाद डीजे मास्टर. खरंच योगेश मनातल्या मनात बोलत असेल. ये ऊपर वाले मेरी किस्मत क्या बना दी, खराब चेन में. हाँ, ये ऊपर वाले मेरी किस्मत क्या बना दी, खराब गेंद में मेरी दांडी उड़ा दी. आपने नहीं देखा. सुरेख फटका. चेंडू लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एकच धाव फलकावरती लागली जाते. धावसंख्या जाऊन पोचली ती 28 या आकड्यावरती. प्रत्येक खेळाडूचा उन्हामध्ये होतोय हाल, पण सांभाळून घे बॉल. असा दे ना फटका, लागू दे झटका. एक धाव घेतली गेली. धावसंख्या जाऊन पोचले 29 या आकड्यावरती. आपण विचार केला स्लॉगवर आहे. स्लॉगवरचा पहिला चेंडू ती विकेट, त्यानंतर 2 सिंगल आल्या. नवनाथ सुरेख कामगिरी करतोय. स्लॉगवर मध्ये 3 चेंडू सुरेख टाकलेत. येणारे 3 चेंडू असतील. चौथा चेंडू नवनाथचा समोर असेल फलंदाज करणला. फुलटा चेंडू भिरकावून दिला चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. हाईटचा पुरेपूर फायदा. एक धाव घेतली गेली. 4 चेंडू 3 धावा खर्च केल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचले 30 या आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडू असणार. बघूया 2 चेंडूवरती किती धावा कुठल्या जाणार. गोलंदाजी मार्क वरती नवनाथ. नवनाथचा पुढचा चेंडू राईट आणि ओव्हर द विकेट मारा सुनील साठी. स्लोहा डिलिव्हरी. निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा चेंडू बघूया सुनील शेवटचा चेंडू कशा प्रकारे खेळतोय.
चेंडू जाणार सीमारेषा पार. वन बाउन्सचा शेवटच्या चेंडूवरती आलाय सुनीलचा दणका चौकार. या चौकारच्या साहाय्याने 34 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 35 धावांची गरज असणार ती पिंपळी सुपर किंग संघाला. धन्यवाद मास्टर. नाईट रायडर्स आणि किंग्स 11 दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी यायचे. नाईट रायडर्स आणि किंग्स 11 दोन्ही संघाचे कर्णधार. पोस्टर साहेब यांचा इथे स्वागत केलं जातोय. इथला गोंधळ बंद करायचं मित्रांनो, गर्दुल गोंधळ बंद करायचं इथल्या. कोहली दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी यायचे. नाईट रायडर्स आणि किंग्स 11 संघाचे कर्णधार त्वरित नाणेफेकसाठी यायचे. पंच जरा जोरात घ्या जरा. भूषण रोशन जरा फास्ट घ्या जरा. अरे चेंडू इथे जायचे आहेत, दिले का तिकडे. हा नाईट रायडर्स संघाचा कर्णधार आला. किंग्स 11 संघाचा कर्णधार आला. किंग्स 11 संघाचा कर्णधार किंग्स 11 संघाचा कर्णधार माहिती आहे ना. किंग्स 11 संघ आहे. कर्णधार कुठे ये समोर आहे. आपण विनंती करू या ठिकाणी चंद्रकांतजी सोनवणे दादा यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नाणेफेकचा कौल करायचे. चंद्रकांत दादा आपल्या शुभ हस्ते नाणेफेकचा कौल करायचे. पहिल्या चेंडू संख्येसाठी 1 धाव घेतली गेले. धावफलक घालता झालाय. 35 धावांचं लक्ष्य आहे. पहिल्या चेंडूवरती आलेली 1 धाव.
पुढचा चेंडू फलंदाज त्रिफालाची तो मोठा झटका, ज्याच्या बॅट मधून चेंडू निघला 2 तुकडे होतात, तो फलंदाज माघारी परतलाय. झटका दिलाय सुपर किंग संघाला. मास्टर माघारी परतलाय फलंदाज सचिन. पहिला चेंडू लो उलटा चेंडू माघारी परतला, त्रिफाला चितून झटका दिलाय. 35 धावांचं लक्ष आणि हा ज्याच्यावरती होता भरोसा तो बिन भरोशाचा निघाला सचिन. गोलंदाज नागेश 2 चेंडू 1 फलंदाज बाद 1 धाव खर्च करतोय. अजूनही 22 चेंडू विजयासाठी 34 धावांची गरज असणार. सुरेख चेंडू. लेझर क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे नवनाथला, पण तो इथे अनुभव कामी येणार का? पुन्हा एकदा गल्लीमध्ये खेळणारा आमचा हा गोलंदाज नागेश वर्चस्व गाजवणार का? सुरेख फटका बाई सफर कव्हरला बीट करण्याचा प्रयत्न, शतरक्षक तैनात, फलंदाज बाद. दुसरा झटका नवनाथला बॅक टू पॅव्हलियन धाडायला लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 या आकड्यावरती. हॅलो, आमचे गावातील चांगले नेते मनोहर शेट्टे हे उपस्थित झाले, त्यांचा सत्कार रामचंद्रदादा पैलवान पोसाटे हे करणार. पाचवा चेंडू 1 धाव फलकावरती लागले गेले. क्लास केला, चेंडूला पॅडलो सुप केलं, चेंडू गॅप मधून ढकललाय. डीप पॉइंट मध्ये चेंडू सीमा रेषा पार, चौकार. धन्यवाद. धावसंख्या जाऊन पोहोचले 5 या आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 2 फलंदाज बाद, अजूनही 30 धावांची गरज. क्लास करायला सुरुवात केली आहे. 2 गाड्या एका पट्टीवरती येणार का? 1 धाव पूर्ण केली जाते. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकात 6 धावा, अजूनही 18 चेंडू 29 धावांची गरज असणार. आणि मायक्रोफोनवरती येणार छोटा शिपाई साई.
एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती पिंपलोली सुपर किंग संघाची. एक षटक मात्र 6 धावा, 18 चेंडू आणि 29 धावांची गरज असणार पिंपलोली सुपर किंग संघाला. येणारे 18 चेंडू आणि 29 धावा कशा प्रकारे पटकावल्या जाणार या पाहूया आपण या मैदानावर. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय अजय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन 60 पावलांचा रनअप घेऊन सज्ज झालाय अजय. मात्र त्याच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे संकेत. काय करणार संकेत या जांताराजा क्रिकेट संघ पिंपलोली संघात खेळताना संकेत या फलंदाजाने अनेक सामने जिंकून दिलेत त्या जांताराजा पिंपलोली संघाला आणि अनेक पराक्रम गाजवलेत. आज या सुपर किंग संघासाठी तो काय पराक्रम करणार का. चेंडू भिडकावून दिलाय मात्र चेंडू गलीमध्ये लगून चेंडू भिडकावून दिलाय सीमा रेषा पार. चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या धावांवर. पुन्हा एकदा अजय सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. संकेत त्याचा सामना करणार. शॉर्ट पिच चेंडूची सांगता झाली. चेंडू भिडकावून दिला ऑफ साइडला. चेंडू सीमा रेषा पार. चौकार. जर संकेत या फलंदाजाने चौकार हॅट्रिक मारली तर दीपक सोनावळे यांच्याकडून त्यांना 500 रुपयांचं पारितोषिक येणार. मारणार का संकेत चौकार हॅट्रिक. दोन चेंडूवर त्याने दोन्ही चौकार पटकावल्यात. तिसरा चेंडू चौकार मारण्याच्या प्रयत्नात चेंडू ऑफ साइडला कट केलाय. मिसफील्ड त्या ठिकाणी आपल्याला दिसते मात्र 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 वर 16 वर. पुन्हा एकदा अजय सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. सामना करणार संकेत. निर्धाव व्हाईट चेंडूची सांगता झाली. पंच आमच्याकडे वळतायत आणि स्वेर मारा घोषित करतायत. काय करणार संकेत आपल्या फलंदाजी मार्कवरून. सुपर किंग संघाला विजयी करून देणार का संकेत. कर्णधार ओळखलाय. फुलटॉस चेंडूची सांगता झाली. चेंडू मात्र व्यासपीठाकडे रवाना झालाय. चेंडू जाऊन पोहोचलाय सीमा रेषा पार आणि 9 चेंडूची सांगता झाली. धन्यवाद डीजे मास्टर. 9 चेंडूची सांगता झाली आणि फ्री हिट असणार या चेंडूवर. काय करणार संकेत फलंदाज. चेंडू भिडकावून दिलाय. या फ्री हिटचा सामना करताना संकेत दिसला मात्र त्याचा फायदा उचललाय संकेत या फलंदाजाने आणि पिंपळोली सुपर किंग संघाच्या कर्णधाराने. चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 27 या धावांवर. अजूनही 8 धावांची गरज असणार सुपर किंग संघाला. कट करण्याच्या प्रयत्नात चेंडू निर्धाव ठरलाय. अजय हा गोलंदाज सुंदर कमबॅक करताना दिसतोय मैदानावर.
पुन्हा एकदा 7-8 पावलांचा रनअप घेऊन अजय सज्ज झालाय. गोळीसारखा चेंडू गेला मात्र संकेत या फलंदाजाकडून अजय या गोलंदाजाकडून निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि षटक संपले. मात्र षटक समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 28 वर. 7 अजूनही 7 धाव्यांची गरज असणार. तेवढ्यात संधी देऊया डीजे मास्टरला. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 28 वर. आता क्षेत्ररक्षक स्वीकारणाऱ्या संघाने रिप्लेसमेंट घ्यायचे. रिप्लेसमेंट घ्या. क्षेत्ररक्षकाच्या संघाने रिप्लेसमेंट घ्या. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करावी. निर्धाव चेंडूची सांगता झाली मारुती या गोलंदाजाकडून. केतन फलंदाज त्याचा फायदा उठवणार नाही. अकरा चेंडू आणि 7 धाव्यांची गरज असणार पिंपलोली सुपर किंग्स संघाला. कट करण्याच्या प्रयत्नात चेंडू गोळीसारखा फिरका घेऊन गेला आणि निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली. 10 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज असणार पिंपलोली सुपर किंग्स संघाला. केतन हा फलंदाज पटकावून देणार का 7 धावा. शॉर्ट पिच चेंडू. चेंडू मात्र स्लीपर मध्ये गेलाय. 1 धावांच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचली ती 29 वर. 9 चेंडू आणि 6 धावांची गरज असणार. संकेत फलंदाज म्हणजेच पिंपलोली सुपर किंग्स संघाचा कर्णधार. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. चेंडू भिडकावून दिलाय लेग साइडला. झेल सुटतोय मात्र काय करणार आता संकेत. त्याला एकदा पुन्हा संधी भेटली आहे. झेल सुटलाय. या 2 धावेच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचली ती 31 वर. बघितलं टेक द कॅच विन द मॅच म्हटली जाते बाबू. पण हा झेल सोडलाय. जर हा झेल पकडला असता कुठे तरी पुन्हा एकदा एक दबाव टाकण्यात आला असता. पण हा झेल कितपर्यंत घातक ठरणार. रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न. दुधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न. जाऊन पोचली ती 32 आणि सुरेख फटका. चेंडू सीमारेषा पार. विजयी षटकार.
पुन्हा एकदा आपण आमंत्रित करूया अष्टपैलू खेळाडूची कामगिरी करणारा या मैदानावरती त्याने बघितलं गेलं सुरेख 3-4 चौकार 2 षटकार सुरेख कामगिरी. संकेत आपण व्यासपीठाकडे यायचे. संकेत सामन्यावरचा किताब दिला जातोय संकेत या फलंदाजाला. तर पंचाच्या भूमिकेमध्ये संदीप हजारे आणि परेश हजारे असणार. संकेतला आपण विनंती करूया व्यासपीठावरती यायचे. आणि मित्रांनो तुम्ही सर्व खाली जायचे. चला टी शर्ट वाले खाली. माननीय भरत भास्कर सोनावणे आपण भास्कर सोनावणे